वीकेंड स्पेशल मस्त झणझणीत असा गावरान चिकन रस्सा आणि चिकन सुक्का आज मी इथे बनवते. सगळ्यात आधी 1.5 किलो मी चिकन घेतलं आहे. हे पहिल्यांदा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुतलेल्या चिकनमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे अर्धा छोटा चमचा आणि एका लिंबाचा रस मी यामध्ये घालते आहे. जर लिंबाचा रस तुम्हाला नसेल घालायचा तर 1 चमचा दही घालू शकता. याच्यामुळे काय होतं, चिकनला एक वेगळा जो स्मेल येतो तो निघून जातो लिंबाच्या रस्सामुळे आणि रश्शाला आणि बाकीच्या पीसला देखील मस्त अशी टेस्ट लागते. हे सगळं मी चांगलं चिकनला चोळून घेतलं आहे. हे मी थोडा वेळ बाजूला ठेवते. मॅरिनेट व्हायला वगैरे ठेवायचं नाही आहे. फक्त तेल गरम होईपर्यंत मी हे असंच ठेवते. एका बाजूला यामध्ये घालण्यासाठी पाणी गरम व्हायला ठेवते मी. गरम पाणी यामध्ये घालायचं आहे त्यासाठी. आणि हे चिकन मी कुकरला शिजवून घेते. त्यासाठी कुकरमध्ये फक्त 1 चमचा तेल घालायचं आहे. अजिबात इथे आत्ता आपल्याला जास्ती तेल नको आहे. नंतर मसाला भाजण्यासाठी तेल घालावं लागतं जास्ती, त्यामुळे इथे कमी घालायचं आहे. यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये 1 स्टार फूल, 1 मसाला वेलची आणि 1 तमालपत्र मी घातलं आहे. आता जे आपण लिंबू, मीठ, हळद लावून ठेवलेलं चिकन आहे ते घालायचं आहे. हवं तर बरेच जण यामध्ये सुरुवातीला कांदा देखील घालतात या फोडणीमध्ये. मी घालत नाही आहे, डायरेक्ट असंच चिकन मी यामध्ये घालते आहे. चिकन तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच ते आपल्याला परतून घ्यायचं नाही आहे, कारण ते त्यामध्ये टाकल्या त्या भांड्याला चिकटलेलं असतं. त्यामुळे लगेच यावरती झाकण ठेवायचं आहे मिक्स न करता. 2 मिनिटे फक्त याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. मिठामुळे यातल्या चिकनला पाणी सुटतं. आता याचं झाकण काढायचं. इथे पाहताय तुम्ही, याला पाणी सुटलं आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ शकतो. गॅस मोठा ठेवला आहे मी. थोडंसं हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये. हे थोडं परतून घेतल्यानंतर यामध्ये शेजारी जे पाणी गरम व्हायला ठेवलं आहे ते गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. कुकरमध्ये शिजवतो आहे त्यामुळे यामध्ये पाणी घालत असताना अगदी जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आहे. हे चिकन बुडेल इतपतच मी यामध्ये पाणी घातलं आहे, कारण याला आपण झाकण लावणार आहे. झाकण लावल्यानंतर त्याची शिट्टी काढताना त्यातलं पाणी उतू जाऊ शकतं. त्यामुळे अगदी कमीत कमी पाण्यामध्ये हे आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये नसेल शिजवायचं, बाहेर पातेल्यामध्ये पण तुम्ही ते शिजवून घेऊ शकता. झाकण लावून हाय हीटवरती याची फक्त 1 शिट्टी करून घ्यायची आहे. जास्ती शिट्ट्या केल्या तर चिकनचा गाळ होतो, त्यामुळे फक्त 1 शिट्टी मी इथे करून घेणार आहे. इथे मी मसाला बनवण्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, उभे कट करून घेतलेत. लसूण लागणार आहे आपल्याला. इथे 1 शिट्टी झाली आहे. मी याचा गॅस बंद केला आहे. आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. कढई ठेवली आहे मी. यामध्ये तेल वगैरे सुरुवातीला घालायचं नाही आहे. 2 कांदे मी यामध्ये परतून घेते आहे. मीडियम साईजचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेत. हे थोडेसे पहिल्यांदा भाजून घ्यायचे. तेल घालायचं नाही आहे सुरुवातीला. तेल घातलं की कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो. थोडा लालसर कांदा भाजल्यानंतर यामध्ये मी फक्त 1 चमचा तेल घातलं आहे आणि हा कांदा थोडासा परतून घेते आहे. कांद्याचा कलर बदलला की त्यामध्ये 1 अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घालायचं आहे. हे देखील यामध्ये मी थोडं परतून घेते हलकासा याचा कलर बदलेपर्यंत. जास्त लालसर करत नाही आहे मी. आता यामध्ये 7 ते 8 मोठ्या मोठ्या लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं परतून घेते आहे. यामध्ये मी टोमॅटो आत्ताच घालत नाही आहे. हा आपला मसाला परतून झाला आहे. हा पूर्ण थंड करायचा आता, आणि चांगला थंड झाला की मग आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर पण घातली आहे. आता हे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. लागलं तर थोडंसं पाणी घालून अगदी छान मऊ अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. म्हणजे जाडसर राहता कामा नये, अगदी फाईन बारीक असं हे मी इथे वाटून घेतलं आहे. हा मी मसाला काढून घेते आहे आणि त्यामध्येच 1 मोठा टोमॅटो छान लाल पिकलेला मोठे मोठे तुकडे करून घेतलेत. याची पण आपल्याला इथे पेस्ट बनवून घ्यायची आहे. एका शिट्टीमध्ये हे चिकन एकदम परफेक्ट असं शिजले, अजिबात फुटलेलं नाही आहे. आता ह्यामध्ये जे अळणी सूप तयार झाले हे तुम्ही पिण्यासाठी किंवा लहान मुलांसाठी काढू शकता. भातासोबत खायला अप्रतिम असं लागतं. 1 वाटी मी यातलं काढून ठेवते आहे आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे याचा रस्सा बनवण्यासाठी. सुरुवातीला आपण जास्ती पाणी घातलं नव्हतं. आता तुम्हाला त्याचा जेवढा रस्सा हवा आहे तेवढं यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि याला 1 उकळी काढून घ्यायची आहे. याला उकळी आल्यानंतर यातले जे पीस आहेत ते मी बाजूला काढून घेते आहे. म्हणजे आपल्याला वेगळा रस्सा बनवता येईल आणि याचं सुक्कं बनवता येईल. त्यासाठी तुम्हाला जर रश्श्यामध्ये पीस हवे असतील तर तुम्हाला हवे तेवढे त्यामध्ये तुम्ही पीस ठेवू शकता. मी हे सगळेच सुक्क्यासाठी काढून घेतलेले आहेत.
हा आपला रश्श्यासाठीचा स्टॉक तयार आहे. आता मसाला मी इथे भाजून घेते. तर सुक्याचा आणि रश्श्याचा दोन्हीचा मसाला मी एका वेळेसच भाजून घेते. त्यासाठी 3 मोठे चमचे तेल घातले. त्यामध्ये पहिलं बनवलेलं वाटण आपल्याला घालायचं आहे. तेल अगदी जास्त गरम करायचं नाही, नाहीतर हा मसाला घातल्यावर तेल अंगावरती उडू शकतं. हा सगळा मसाला यामध्ये घालून चांगला आपल्याला तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचं आहे. याच्यावरती मी झाकण ठेवलं आहे, म्हणजे मसाला परतत असताना तो अंगावरती उडणार नाही. झाकण काढून अधेमध्ये हा आपल्याला सतत मिक्स करून घ्यायचा आहे, नाहीतर तो तळाला करपू शकतो. हा मसाला ज्यामध्ये आपण भाजणार आहे ते भांडं थोडंसं जाडबुडाचं असेल तर मसाला लवकर करपत नाही. अगदी लो हीटवरती झाकण ठेवून 3-4 मिनिटे हा मसाला मी इथे भाजून घेतला आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये बनवलेली टोमॅटोची प्युरी किंवा टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे. आता हे देखील आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. यावरती मी देखील आत्ता झाकण ठेवते आणि आरामात हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजून देते. गॅस लो हीटवरती ठेवायचा, पण अधेमध्ये सतत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर तळाला मसाला करपू शकतो. बऱ्याचदा आपण मसाला बनवत असताना टोमॅटो त्यामध्ये भाजून घालतो, पण अशा पद्धतीने बनवून बघा. सेपरेट टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालून बघा. अप्रतिम आणि वेगळीच अशी याला टेस्ट येते. नेहमीपेक्षा वेगळं हे चिकन नक्कीच बनवून तयार होईल. यामध्ये आता हा आपला अक्षदाज रेसिपीचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. हा मी बनवलेला आहे. तुम्ही तुमच्यासाठी देखील मागवू शकता. इथं जो नंबर दिला आहे तिथे व्हॉट्सअप करून तुम्ही तो ऑर्डर करू शकता. इथे यामध्ये सुक्कं आणि रस्सा दोन्हीसाठी मी इथे 5 चमचे कांदा लसूण मसाला घालते. झणझणीत असं बनवते. तुम्हाला कमी तिखट हवं असेल थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी करू शकता. कांदा लसूण मसाला आता यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेते मी. गॅस लो हीटवरती ठेवला आहे, म्हणजे मसाले करपणार नाहीत. इथे साईडला बघताय तुम्ही, छान तेल सुटल्यानंतर यामध्ये मी पाणी घातलं आहे मसाल्यामध्ये. हे सगळं मिक्स करायचं आणि परत याच्यावरती 1-2 मिनिटे फक्त झाकण ठेवायचं आहे याला छान तेल सुटेपर्यंत. सुक्कं आणि रश्श्याची चव या पूर्ण मसाल्यावरती अवलंबून असते. मसाला जर व्यवस्थित भाजला गेला तर याची चव अप्रतिम अशी लागते, नाहीतर उग्र चव लागते आपल्या ग्रेव्हीची आणि रश्श्याची. त्यामुळे मसाला छान असा इथे भाजला गेला. इथे पाहताय तुम्ही मस्त असं याला कट आला आहे, तेल सुटलं आहे. यामधला काही मसाला रश्श्यामध्ये घालण्यासाठी मी बाजूला काढून घेते. आता रस्सा तुम्हाला कितपत दाटसर किंवा पिण्यासाठी पातळ हवा आहे त्यानुसार मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. थोडा मसाला मी बाजूला काढला आणि बाकीचा मसाला सुक्क्यासाठी ठेवला आहे. या मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि हा मसाला परत एकदा थोडासा तेल सुटेपर्यंत शिजू दिला. आता यामध्ये जे आपण काढून घेतलेले चिकनचे पीस होते ते घातले. गॅस कमी करायचा आणि हे पीस या मसाल्यामध्ये चांगले कोट करून घ्यायचे आहेत. हे चिकनचे पीस यामध्ये व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि लो हीटवरती फक्त 3 ते 4 मिनिटे याला एक वाफ काढून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही आहे. सुक्कं आपलं तयार झालं आहे. आता रश्श्याकडे वळूया. अळणी रस्सा इथे आहे. यामध्ये बाजूला काढलेला जो मसाला आहे तो सगळा मसाला मी यामध्ये घालते. जास्ती दाटसर रस्सा मी बनवत नाही आहे. पातळ पिण्यासाठी मस्त झणझणीत असा रस्सा बनवते. गॅस मोठा ठेवायचा उकळी येईपर्यंत. तिखट मीठ कमी वाटत असेल तर यावेळेस तुम्ही इथे घालू शकता. पहिली उकळी आली की गॅस कमी करायचा आणि 7 ते 8 मिनिटे याला चांगलं शिजवून घ्यायचं, म्हणजे रश्श्यामध्ये छान चव उतरते. सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची. मस्त जबरदस्त झणझणीत असा हा आपला वीकेंड स्पेशल चिकन सुक्कं रश्श्याचा गावरान असा बेत तयार झाला आहे. कसा वाटला तुम्हाला हा आजचा झणझणीत मेन्यू मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका मस्त जबरदस्त मेन्यूमध्ये. धन्यवाद.